केले कर्म झाले तिची भोगा आले उपजले मेले आईशे किती मी चुकलो तर मी माझ्या जाईन. तुझ्यावर 420 चा गुन्हा आहे. हिम्मत असेल तर माझ्यावर डिफॉर्मेशनची आबरू नुकसानीचा दावा कर. मी नाही येणार. उद्या मागण्यात अशा चालू झाले का आरक्षण जाईल अशा खूप येतं, खूप प्रचंड येतं. या सगळ्या गोष्टीला आम्ही कंटाळलो. तुम्हाला तर अजून तर खूप काही सांगायचं. यांच्या 2017च्या मागण्या काय होत्या, 2017ला काय मागणी केली माझ्यावर आरोप करतात ते. तुमचा काय संबंध, तुमचा काय संबंध. हा 2017 साली 4255 2017 माननीय नामदार उच्च न्यायालयामध्ये पिटिशन दाखल केलं आणि त्याच्यावरूनच गायकवाड कमिशन निर्माण झालं. आणि हे साहेब बघा 2017-18ला साष्टा पिंपळगाव यांची मागणी काय आहे. 20 जानेवारी रोजी राज्यव्यापी ठिय्या आंदोलन म्हणजे साष्टा पिंपळगाव येथे पूर्ण गावकऱ्याच्या वतीनं ठेवण्यात आलेला आहे. आमची मागणी राज्य सरकारकडे, आम्हाला गायकवाड कमिशनने जो आरक्षण 16% अहवाल दिलेला आहे त्याचप्रमाणे टिकणार चौकटीच्या घटनेच्या चौकटीत टिकणारं मराठा आरक्षण पाहिजे. यावरती संपूर्ण साष्टा पिंपळगाव एकमतानं ठाम आहे आणि आम्ही व्यापक रूपाचं आरक्षण हे मिळवण्यासाठी राज्यव्यापी ठिय्या आंदोलन साष्टा पिंपळगावी या ठिकाणी करत आहोत. मराठा लाख मराठा, आमच्या मराठा समाजाच्या बांधवांना विनंती की आता साष्टा पिंपळगावचं हे त्यांचं आंदोलन, याच्यात कुणबी शब्द ऐकला का आपण. गायकवाड कमिशनने जे आरक्षण दिलं ते आरक्षण आम्हाला द्या. म्हणजे काय, ओबीसी पेक्षा वेगळं आरक्षण आम्हाला द्या. ही मागणी कोणाची आहे, हे आवाज कोणाचा, ही व्हिडिओ आपल्याला पाठवून देतो मी सगळ्यांना. हे दाखवा लोकांना आमच्या की हा माणूस सत्य मानतोय. आणि मला मारायसाठी खाली लोक बसलेले आहेत. काल माझ्यावर हल्ला झाला. हे पोलीस बांधव होते, मी मुंबई पोलिसाचे आभार मानतो. ते जर नसते तर मी जीव माझा गेला असा तिथं. बिलकुल. अहो जरांगे कसं आहे, या आंदोलनामध्ये जरांगे पासून आंदोलन सुरू होतं. जरांगेच नेता, जरांगे पासून सुरू होतं, जरांगेपर्यंत संपत. तोच एकमेव होलसेल माणूस आहे. दुसरा तिसरा माग तुम्ही प्रवक्ता पाहिला का. जरांगे पाटलांच्या वतीने कोणी प्रवक्ता पाहिला का, कधी एखादा वकील पाहिला का, कधी एखादा अभ्यासक पाहिला का, जरांगे पाटलांनी कोणाचं नाव घेतलेलं पाहिलं का, नका घ्या नाव. कोणी पाहिलं का, कोणी टीम वर्कनी. शिवाजी महाराजांचं जे प्रशासन होतं टीम वर्क होतं. 8 मंत्री होते, त्याच्या खाली सरदार होते, मावळे होते, किल्लेदार होते, गडकरी होते, फडणीस होते. ते फडणीस म्हणजे वाकणीस होते, कारखानीस होते. सगळे नाव तुम्हाला हात. मागच्या 17 दिवसाचं आंदोलन चालू होतं. तू रात्री कोणाच्या घरात जाऊन दूध भात खात होता, दूध भाकरी खात होता. माझ्याकडे रेकॉर्ड नाही का, माझ्याकडे पुरावे नाहीत. कोणत्या माय माऊलीकडून तू कमरापर्यंत पाय दाबून घेतले, मलाही बोलता येतं. माझ्याकडे व्हिडिओ येतो, माझ्याकडे रेकॉर्डिंग येतात. कोणाला तू आंबडचा आमदार बनव, कोणत्या माता माऊलीला तू आंबडचा आमदार बनवायचा शब्द दिलाय. किती जरांगे, पण आमची संस्कृती ती नाही. आमची संस्कृती ती नाहीये. सामाजिक प्रश्नावर आवाज उठवला. डील काय झाली आम्हाला माहितीये. कसे डंपर आले तुमच्या पाहुण्याच्या दारात. 45 हे टिप्पर जे आले, वाळू काढायचे लोडर आले, कुठून पैसे आले, 3 महिन्यात आले. तपास करा. मी जाणार आहे इन्कम टॅक्स कडे, मी जाणार आहे. ईडी कडे जात असेल तर ते बरं होईल, पण ईडी कडे गेलं म्हणजे भाजपचा माणूस आहे. इन्कम टॅक्स कडे जाऊ, कलेक्टर कडे जाऊ, पोलिसाकडे जाऊ. हे बघा रातोरात एखाद्या माणसाकडे एवढे पैसे कसे येतात. कितीतरी आरोप तुम्हाला सांगण्यासारखे येतं. यादी मला इतके वाळूचा धंदा चालतो. तहसीलदार साहेब, एसडीएम साहेब, तुम्ही इतके घाबरलेले, इतके बेदरलेले आहात. एकाही गाडीवर नंबर नाही, धंदे चालू येत. दमनची दारू आणली, ट्रक मधून उडी मारली, कोणाला गुतावलं, माझ्यावर आरोप केले. संभाजी राजांच्या नावाखाली पैसे खाल्ले आणि तुझ्यावर 420चा गुन्हा दाखल आहे पुण्याच्या डिस्ट्रिक्ट कोर्टात. जरांगे सुटणार नाही तू. केले कर्म झाले तिची भोगा आले उपजले मेले आईशे किती मी चुकलो तर मी माझ्या जाईन. तुझ्यावर 420चा गुन्हा आहे. हिम्मत असेल तर माझ्यावर डिफॉर्मेशनची आबरू नुकसानीचा दावा कर.
हे तुला आम्ही आत्ता बोललो ना, हे सगळे पुरावे मी कोर्टात सादर करेन. मला कोणाची इज्जत घालायची नाही. आम्ही तुला प्रश्न सामाजिक चळवळीचे विचारले होते, तू आमच्या घरापर्यंत आला. आम्हाला माहित नाही कोणाचं कुटुंब इथं 5 स्टार मुंबईला मोर्चा आल्यानंतर कोणाचं कुटुंब 5 स्टार हॉटेलमध्ये राहिलं. माझ्याकडे व्हिडिओ नाहीत, मला जायचं नाही कोणाच्या कुटुंबापर्यंत. सगळे पुरावे माझ्याकडे येतं. तू काय मला, अरे सामान्य माणूस आम्ही तुकोबाराचे वारकरी आहेत ना. तुमची आत्ता रेकॉर्डिंग ऐकली ना, अशा 50-100 रेकॉर्डिंग याचे माझ्याकडे येतात. दुसरा त्याच्यावर आरोप आम्ही केलता 23 डिसेंबरचा. कोणाच्या सांगण्यावरून तू आंदोलन 20 जानेवारीला नेलं. वाचलं सगळं. 16 तारखेचं जे होतं 10 तारखेला कोणाच्या सांगण्यावरून उपोषणाला बसला. तू अपारदर्शक आहेस, तुझ्याकडे अभ्यास नाही, तू विश्वास पात्रता गमावली, पलटी मारली. तू जा कोर्टात, माझ्यावर डिफॉर्मेशन कर, सगळे पुरावे देईन. आझाद मैदानात जायचं म्हणजे जायचं. आरक्षण नाही मिळालं तरी जायचं. आणि आरक्षण, बोला ना पत्रकार साहेब, तुम्ही साक्षीला होते ना, मिळालं तरी जायचं. कोणाचे शब्द येतं? का पलटी आणली, का पलटी आणली? तुझ्यावर विश्वास नाही आमचा, जरांगे विश्वास नाही, माझा तरी नाही. उद्या आता हा म्हणतो हे षडयंत्र आहे, ट्रॅप आहे. मी ट्रॅप आहे, मी ट्रॅप आहे, मी ट्रॅप आहे. ट्रॅपचा अर्थ तुम्हाला काय सांगितलं? ट्रॅप करतो. ट्रॅप कोण घालतं? अँटी करप्शनचे लोक ट्रॅप घालते. कोण ट्रॅप घालतं? अँटी करप्शन. कोणावर घालते? ज्यांनी काळा धंदा केला, काळे पैसे कमवले, त्याच्यावर ट्रॅप घालते. तू काळा धंदा केला का? काय केलं? ट्रॅप काय आहे याच्यात? काय मी आपल्या समोर मांडलं, काय ट्रॅप याच्यामध्ये? तथ्य आहे, सत्य आहे. अजून लोक आले तुझं सांगण्याकरता, अजून लोक आलेले आहेत. तो म्हणतोय ना षडयंत्र रचलं जात आहे, षडयंत्र. हा, मी मागच्या पत्रकार परिषदेत मी त्यांच्यावर कुठलाही आर्थिक आरोप केला नव्हता. मी सरळ 2-3 चॅनलला म्हटलं होतं की बा मला माहित नाही, मला ते काही सांगायचं नाही, काय नाही. माझी विनंती आहे, माझी विनंती आहे, आता माझी मागणी आहे याच्यातली, माझी संपवण्याच्या आधी सांगतो, माझी मागणी आहे आणि आव्हान आहे. माझ्यावर आरोप केले, व्यक्तिगत आरोप केले, बलात्कार, विनयभंग, 300 कोटी 40 लाख रुपये घेतले, असे आरोप केले. मी नार्को अनालिसिस, ब्रेन मॅपिंग आणि लाय डिटेक्टर या 3ही चाचण्याला तुमच्या समोर जायला तयार आहे. तिलगी आणि मी जरांगेवर जे आरोप केले, तुम्ही ज्या डील केल्या, जे जे काही आरोप केले, तुम्हाला आव्हान आहे. तुम्ही सुद्धा पारदर्शकतेचा, तुम्ही सांगता मी पारदर्शक आहे, पारदर्शक आहे, पारदर्शक आहे. तुम्ही पण यावं. तुमच्यावर आरोप केले जात आहेत आणि तुम्ही सुद्धा नार्को अनालिसिस, ब्रेन मॅपिंग आणि लाय डिटेक्टर या 3ही चाचण्या कराव्यात. मी तुमच्याशी, तुम्ही माझ्यावर आरोप केले तसे मी तुमच्यावर आरोप केले. मी कधी तयार आहे. तुम्ही सुद्धा या नार्को आणि या सगळ्या चाचण्या कराव्यात. का म्हणतात ते असं? माझ्या बोलण्याला महत्व देऊ नये. मी त्यांना प्रश्नच विचारत होतो ना आपल्या समोर साहेब. म्हणजे माझ्या बोलण्यात मला काय किंमत नाही का? मी मगाशी सांगितलं, ज्या पिटिशनमुळे गायकवाड कमिशन अस्तित्वात आला, ते पिटिशनची कॉपी आपल्याला देतो. ते पिटिशन आपण केलं आणि त्या पिटिशनवर गायकवाड कमिशनचं आरक्षण आहे, ते ऐकून दाखवलं तुम्हाला. माझ्या बोलण्याला किंमत नका. आमच्या नंतर आलेत तुम्ही, आमच्या नंतर आलेले आहेत, किंमत नका देऊ. म्हणजे कशी? तुम्ही आमच्यावर काही आरोप करा, तुम्ही असं मी जर तुम्हाला म्हणून तुमच्यावर काही आरोप केले, ते पण ठीक आहे. गल्लीतल्या भांडणात आरोप केले तर ठीक आहे. राज्याने देशाने पाहिलंय माझ्यावर किती गंभीर आरोप केलेले आहेत. आणि त्यांनी माझ्यावर 40 मिनिटं खर्च केलेत साहेब. हो साहेब, त्यांनी माझ्यावर किती मिनिटं खर्च केलेत? 40 मिनिटं. का? एखादा म्हणायला पाहिजे, पहिलंच वाक्य म्हणाल पण कोण आहे ते मला नाही माहिती. खतम करा. किती खर्च केले, किती बोलला तो, त्याची तळमळ, त्याचं ताळताळ, त्याचा फाळफाळ पाहिलं नाही का? उद्या बॉम्ब लागणार आहे, बॉम्ब इथं 11 वाजता या, बॉम्ब फुटणार इथं. मी नाही येणार उद्या. हा इथं आता तो जो म्हणतो ना षडयंत्र केलं जातं, षडयंत्र केलं, त्याच्या हिशोबाने ते षडयंत्र आहे. आणि उद्या इथं सत्य बाहेर पडणार आहे. जरांगे कसा आहे, जरांगे जे काय आहे ना,
जे काय आहे याचा बुरखा, याचा चेहरा, हा समाज ज्या समाजाने तुला देव केलं, तोच समाज एक दिवस अशी परिस्थिती येईल, तुझे सगळे काळे धंदे उघड झाले ना, हा समाज तुला दगड मारेल. ही वस्तुस्थिती आहे. उद्या दिसन तुम्हाला काय आहे काय नाही. पत्रकार परिषद होणार आहे, पण ते घेणारे लोक वेगळे आहेत आणि ते जरांगीविषयी सत्यता मांडणार आहेत. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.